पंढरपूर मंदिर समितीतील भ्रष्टाचाराची SIT मार्फत चौकशी करा. महाराष्ट्र मंदिर महासंघाची मागणी. श्री विठ्ठलाच्या प्राचीन दागिन्यांचे मूल्यांकन आणि त्यांच्या नोंदी न करणे हा मोठा घोटाळाच. प्रसादाच्या लाडूपासून गोशाळा, शौचालय, आगाऊ रक्कम सर्वत्रच अनागोंदी कारभार. महाराष्ट्र सरकारच्या नियंत्रणात असलेल्या श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानात प्राचीन आणि मौल्यवान सोन्या, चांदीचे दागिने गहाळ झाल्याची घटना नुकतीच समोर आली. काही वर्षांपूर्वी कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी देवस्थानातही भूमी आणि दागिने यांत मोठा घोटाळा झाला होता. याच्याप्रमाणे आता कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाच्या मंदिरात राजे, महाराजे, पेशवे, संस्थानिक आदींनी श्री विठ्ठल रुक्मिणी यांना अर्पण केलेल्या 300हून अधिक प्राचीन आणि मौल्यवान दागिन्यांची ताळेबंदामध्ये नोंद अन मूल्यांकन नसल्याचे समोर आले आहे. हे अतिशय गंभीर आहे. हे विठुरायाचे दागिने हडप करण्याचे षड्यंत्र तर नाही ना? याची सखोल चौकशी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष तपास पथका द्वारे SIT द्वारे करण्यात यावी. तसेच दोषी अधिकारी, कर्मचारी आणि मंदिर समितीतील सदस्य यांवर तात्काळ गुन्हे नोंद करण्यात यावेत, अशी मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्य समन्वयक सुनील घनवट यांनी पंढरपूर येथील पत्रकार परिषदेमध्ये केली. या पत्रकार परिषदेला वारकरी संप्रदाय पाईक संघाचे राष्ट्रीय प्रवक्ते हभप रामकृष्ण वीर महाराज, तुळजापूर येथील पुजारी संघाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संरक्षण कृती समितीचे अध्यक्ष गणेश लंके आणि हिंदू जनजागृती समितीचे राजन बुंगे उपस्थित होते. विठ्ठल भक्तांच्या प्रसादासाठी निकृष्ट खाद्यतेल वापरणे, गोशाळेची दुरावस्था, शौचालय न बांधता लाखो रुपये वाया घालवणे, मंदिरातील सोन्याच्या वस्तूंचे मूल्यांकन न करणे हे अतिशय गंभीर प्रकार आहेत. त्यामुळे वर्तमान समिती बरखास्त करून संबंधित दोषी अधिकारी कर्मचारी यांचे निलंबन करण्यात यावे, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाने यावेळी केली. नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा वर्ष 2021 ते 22 चा वार्षिक लेखापरीक्षण अहवाल सरकारला सादर करण्यात आला. या अहवालामध्ये लेखापरीक्षकांनी मंदिर समितीचा वरीलप्रमाणे अनागोंदी कारभार स्पष्टपणे नमूद केला आहे. मुळात वर्ष 1985 साली मंदिराचे सरकारीकरण होऊन 38 वर्षे उलटल्यावरही मंदिरातील प्राचीन अन मौल्यवान सोन्या, चांदीच्या वस्तू, देवाचे मौल्यवान दागिने यांच्या ताळेबंदामध्ये नोंदी तसेच त्याचे मूल्यांकन का करण्यात आले नाही? या काळात मंदिरातील दागिन्यांची हेराफेरी वा चोरी झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच श्री विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी अर्पण करण्यात येणाऱ्या दागिन्यांना सील का केले जात नाही? त्यामुळे मागील काही वर्षांत यांतील दागिने हडप केले गेले नसतील कशावरून? याविषयी खात्री कोण देणार, असे प्रश्न यावेळी सुनील घनवट यांनी उपस्थित केले. सुलभ शौचालय न बांधता भाड्यापोटी श्री विठ्ठल मंदिराचे 22 लाख रुपये पाण्यात. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून 21 मार्च 2017 या दिवशी रेल्वेच्या जागेवर सुलभ शौचालय बांधण्यासाठी 1,54,46,041 रुपये इतके भाडे निश्चित करण्यात आले आहे. 35 वर्षांसाठी हा करार करण्यात आला असून यासाठी रेल्वे प्रशासनाला भाड्यापोटी मंदिर समितीकडून वर्षाला 4,41,315 रुपये दिले जात आहेत. असे असूनही 5 वर्षांमध्ये सुलभ शौचालय बांधण्यात आले नाही. या नियोजनशून्य कारभारामुळे मंदिराचे 22,06,575 रुपये पाण्यात गेले आहेत. इतका अनावश्यक पैसा ज्यांच्या चुकीमुळे वाया गेला त्यांच्याकडून हा पैसा सव्याज वसूल करण्यात यावा, अशी मागणीही महासंघाचे श्री घनवट यांनी केली. गोशाळेतील आजारी गायींकडे अक्षम्य दुर्लक्ष. मंदिर समितीच्या गोशाळेतील गायींच्या नोंदी ठेवण्यात आलेल्या नाहीत. गोशाळेमध्ये कचरा, भंगार, तेलाचे मोकळे डबे ठेवण्यात येतात. लेखापरीक्षकांनी गोशाळेला भेट दिली तेव्हा 2 गायी आणि 3 वासरे यांना लंपी आजार झाल्याचे आढळले, परंतु त्यांची योग्य ती काळजी घेण्यात आली नाही. गोशाळेतील गायींच्या दुधाच्या विक्रीची नोंद ठेवण्यात येत नाही. गायींचा विमाही काढण्यात आलेला नाही. गोशाळेच्या परिसरात शेणखताच्या तब्बल 30 ट्रॉली लेखापरीक्षकांना आढळून आल्या. त्यांचे मूल्य 1,35,000 रुपयापर्यंत होते. त्याची वेळच्या वेळी विक्रीही करण्यात आलेली नाही. अशा प्रकारे गोमातेकडे दुर्लक्ष करणारे सरकारी कर्मचारी, अधिकारी मंदिर आणि भाविक यांविषयी किती आस्थेने काम करतील, अशी शंका यावेळी श्री घनवट यांनी उपस्थित केली. लाडूमध्ये भेसळ, गुन्हा नोंदवावा. भाविकांना प्रसादासाठी देण्यात येणारे लाडू बनवण्याचा ठेका मंदिर समितीकडून बचत गटांना देण्यात आला आहे. लाडूमध्ये ड्रायफ्रूट तसेच पौष्टिक पदार्थ, शेंगदाणा तेल वापरावेत असल्याचे वेष्टनावर लिहून प्रत्यक्षात त्याचा उपयोग न करणे हा सरळ घोटाळा आहे.
तसेच शेंगदाणा तेलाच्या जागी कमी प्रतीचे कॉटनसीड तेल वापरले आहे। विठ्ठलाच्या चरणी श्रद्धेने येणाऱ्या भाविकांना निकृष्ट दर्जाचा प्रसाद देणे हे पापच आहे। या प्रकरणी मंदिर समितीने केवळ बचत गटांचा ठेका काढून त्यांच्या ठेवी, डिपॉझिट जप्त करण्याची थातुरमातुर कारवाई केली आहे। याकडे डोळेझाक करणारी मंदिर समितीही तितकीच दोषी आणि पापात सहभागी आहे। तिच्यावरही कारवाई व्हायला हवी, अशी मागणी श्री रामकृष्ण वीर महाराज यांनी यावेळी केली। 12 वर्षांनंतरही आगाऊ रकमेची वसुली नाही। मंदिर समितीकडून कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या आगाऊ रकमेची ॲडव्हान्स वसुली वेळेत होत नाही। देवस्थानकडून वर्ष 2010 मध्ये 7 व्यक्तींना 1,80,540 रुपये आगाऊ रक्कम म्हणून देण्यात आले आहेत, मात्र 12 वर्षांनंतरही त्याची वसुली झालेली नाही। या व्यतिरिक्तही अनेकांना दिलेल्या आगाऊ रकमांची वेळेत वसुली झालेली नाही। ही गोष्टही गंभीर आहे, असे मत श्री किशोर गंगणे यांनी व्यक्त केले। महाराष्ट्र सरकारने सरकारीकरण केलेल्या सर्व मंदिरांतील सोन्या, चांदीच्या सर्व वस्तू, मंदिरांचे भाग आणि दागिने यांचे तातडीने आणि समयमर्यादेत मूल्यांकन करून ताळेबंदामध्ये त्यांच्या नोंदी कराव्यात। लाडू बनवणे, गोशाळेतील खतांची विक्री आदींची चौकशी करून केवळ ठेका रद्द करण्याचा सोपस्कार करण्याऐवजी दोषींवर गुन्हे नोंदवावेत। हे सर्व प्रकार शासकीय मंदिर समितीच्या दुर्लक्षामुळे घडले आहेत। मंदिराच्या देवनिधीचा प्रामाणिकपणे सांभाळ न करणाऱ्या मंदिर समितीच्या सदस्यांवर कारवाई करून प्रामाणिक आणि पात्र अशा विठ्ठल भक्तांची ट्रस्टवर नियुक्ती करावी, अशी मागणीही घनवट यांनी शेवटी केली। नमस्कार, मी सुनील घनवट, समन्वयक महाराष्ट्र मंदिर महासंघ। आज आम्ही पंढरपूरमध्ये एक पत्रकार परिषद घेतली, जो हिवाळी अधिवेशनामध्ये अहवाल मंदिर प्रशासनाकडून सरकारला विधिमंडळात सादर करण्यात आला। या अहवालामध्ये धक्कादायक खुलासे समोर आलेले आहेत की मंदिरांचे सोन्या नाण्यांचे दागिने आहेत, त्या दागिन्यांचं मूल्यांकन केलेलं नाहीये, रजिस्टरला आहेत असं म्हणत असले तरी ते लेखापरीक्षकांसमोर सादर करण्यात आलेले नाहीत। मंदिर समिती वर्षी या ठिकाणी 35 वर्षाचा करार 2017 साली मंदिर प्रशासन आणि रेल्वे प्रशासन यांनी केलेला आहे। दरवर्षी शौचालय बांधण्यात यावेत यासाठी 35 वर्षाच्या करारासाठी 1,54,00,000 रुपये रेल्वे प्रशासनाला दिले। दरवर्षी 4,41,000 रुपये त्या मंदिर प्रशासनाला दिले जातात, परंतु आज तागायत एकही शौचालय बांधून भक्तांसाठी देण्यात आलेलं नाहीये। म्हणजे मागच्या 5 वर्षातला 22,06,000 रुपये हा पैसा मंदिर समितीचा पाण्यात गेलेला आहे। संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे आणि त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक संपत्तीतून हे वसूल केलं पाहिजे। गोशाळेकडे अक्षम्य दुर्लक्ष, त्याचबरोबर गोशाळेतलं दूध कोणाकडे जातं याच्या नोंदी नव्हत्या। आज लाडूचा प्रसाद बनवण्यात येतो निकृष्ट दर्जाचा कॉटन सीड्स पासून, म्हणजे सरकीच्या तेलापासून लाडू बनवण्यात येत होता। आक्षेप घेतल्यानंतर ते थांबवलं। शेंगदाण्याचं तेल वापरतो असं पोस्टरवर लिहिलेलं आहे, वरती त्या बॅगवर लिहिलेलं आहे, परंतु आतमध्ये हे वापरत होतं। एकंदरीत हा कारभार अत्यंत धक्कादायक आणि घोटाळ्याबाजा आहे। त्यामुळे आम्ही महाराष्ट्र मंदिर महासंघाकडून मागणी केली आहे की SIT मार्फत एक उच्चस्तरीय समिती नेमून SIT सारखी त्याची चौकशी झाली पाहिजे। संबंधित अधिकाऱ्यांवरती केवळ कारवाई आणि निलंबन नको, तर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत। त्याचबरोबर जी वर्तमान मंदिर समिती आहे ती सुद्धा आता बरखास्त करण्यात आली पाहिजे आणि एकंदरीतच 2014 पासून आजपर्यंत ज्या अधिकाऱ्यांची संपत्ती आहे त्याच्यात किती वाढ झालेली याची सुद्धा चौकशी करण्यात आली पाहिजे। पंढरपूर देवस्थानचा भ्रष्टाचार कुठलाही वारकरी आणि भक्तगण सहन करणार नाही। या सगळ्यांची चौकशी होऊन यांच्यावरती तत्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजेत, अन्यथा हिंदुत्ववादी संघटना आणि वारकऱ्यांना रस्त्यावर उतरावं लागेल असं आम्हाला या ठिकाणी सांगायचं। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सत्यविचार.in न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।